केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावार्थीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि सद्गुरु त्वं नमामि। आदरणीय संतेनो प्रेमाने बोला या संतेनो, तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत कारण सर्वांना ज्ञात आहे की बोभाटे माताजीने आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला, इहलोकीची यात्रा सफल केली, या संतांनी निरंकारामध्ये विलीन झाल्या। संसारी आयुष्यामध्ये एखाद्या या संतांनो असं गेल्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आलेले प्रत्येक जण भगवंताकडे ईश्वराकडे एकच इच्छा व्यक्त करतात की मृत आत्म्याला चिरशांती लाभो। प्रेमाने बोला आत्मा मृत असतं का? शरीर मृत होतं, आत्मा अमर असतो, पण तरी पण म्हणतात कारण त्याला हे ज्ञान नसतं। या ठिकाणी मगापासून संत महात्म्यांनी जे जे विचार केले, जे जी गीतं गायली, थोडक्या मोडक्या शब्दामध्ये का असं नाही, या संतेनो कुणाच्याही मुखामधून असं आलं नाही की त्यांना चिरशांती लाभो, कारण या संतेनो त्या जिवंत असताना शांत झाल्या। बरं शांत कशामुळे झाल्या? कारण त्यांना शांतीचं, आनंदाचं, सुखाचं स्त्रोत मिळालं होतं। संत महात्मा म्हणतात की अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, दोन दिसाची रंगत संगत, दोन दिसाची नाती। दोनच दिवस जगल्या का होत्या? दोनच दिवस जगल्या का? दोनच दिवस का म्हटलं? संत महात्मा म्हणतात की दोन दिसाचे जीवन तुझे रे, तू इथला पाहुणा। आपण पाहुणा होऊन आलो या पृथ्वी तला। दोन दिसाचे जीवन तुझे रे, तू इथला पाहुणा। मग पाहुणा का म्हटलं या संतेनं? आमच्या बोरली सरांनी मग सांगितलं, हे घर माझं नाही आहे, हे माझं गाव नाहीच आहे। आणि म्हणून या संतेनं खूप महात्म्याने मगापासून त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या सुंदर जगण्याचा, त्यांच्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख केला। संत महात्मा नेहमी म्हणत असतात की बसते वेळी तुम्ही असं बसा की लोक जवळ येऊन बसली पाहिजे, नाहीतर एक पाय इकडे केला, दुसरा पाय दुसरीकडे केला, जवळ येऊन बसणारा म्हणणार नको याच्या जवळ बसायला, कुठेतरी लात लागेल याची। बसते वेळी असं बसा, लोक जवळ येऊन बसली पाहिजे। चालते वेळी असं चाला, लोक बरोबर चालली पाहिजे। नाहीतर हात उडवत आपण जर गेलो तर कोण म्हणेल हात कुठे तर लागायचा जवळ नाही गेल्यावर। बसते वेळी असं बसलं पाहिजे की लोक जवळ येऊन बसली पाहिजे, चालते वेळी असं चाललं पाहिजे की लोक बरोबर चालली पाहिजे, आणि मरते वेळी असं मेलं पाहिजे समजेल त्याच्या डोळ्यामध्ये घळघळा पाणी आलं पाहिजे। मग प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जर घळघळा जर पाणी यायचे, अश्रू यायचे असेल तर मग माझं जीवन कसं असावं? मगाशी आमच्या सरांनी, फगरे सरांनी सुद्धा सांगितलं सुंदर की माणसाचं नाव दोन प्रकारे सुद्धा निघतं, चांगल्या माणसाचं सुद्धा नाव निघतं आणि वाईट माणसाचं सुद्धा नाव निघत असतं। रामाचं पण नाव राहिलं पाठीमागे, त्याचबरोबर रावणाचंही राहिलंच राहिलं। श्रीकृष्णाचं नाव राहिलं, त्याच्या पाठीबरोबर कंसाचं सुद्धा नाव राहिलं। धर्माचं नाव राहिलं आणि धर्माच्या बरोबर दुर्योधनाचं पण नाव राहिलं। पण रामाचं नाव घेताना आपण कसं घेतो? आदराने घेतो, प्रभू रामचंद्र म्हणतो। आणि रावणाचं घेताना आदरणीय आपण म्हणतो का? कोण म्हणतं नाव तरी ठेवतं का रावणाचं? कोण नाही। कृत्य काय होतं बघा, कर्म काय होतं बघा। कर्माचा लेखाच तुम्ही आम्ही या संतेनं केला। रामाचं नाव घेताना आदरणीय म्हणतो, हृदयात साठवतो, रावणाचं नाव घेत नाही। कंसाचं नाव आदरणीय घेतो का आपण? आदराने नाही घेत। श्रीकृष्णाचं भगवान श्रीकृष्ण म्हणतो। धर्मराजाचं नाव आदराने घेतो, कंसाचं नाव आदराने घेत नाही।
नाही. मग कंसानं म्हणा, दुर्योधनानं म्हणा, रावणानं म्हणा, हे असं कोणतं कार्य केलं की त्याचे आज नाव सुद्धा लोक मुलांना ठेवत नाहीत, किंवा त्यांच्या जयंत्या नाहीत, पालख्या नाहीत, त्यांचं काहीच नाही. काय कृत्य केलं असेल त्याने? ते कृत्य होतं या संतेनं समाज हिताचं कृत्य नव्हतं, दुसऱ्याचं भलं करणारे कृत्य नव्हतं. जे कृत्य होतं ते विनाशाचं होतं. समाजाला या संतेनं घातक कृत्य अशा लोकांनी केले, त्यांचं आदरानं नाव घेतलं जात नाही. माताजींनी केवढं जीवन जगलं या संतेनं, सुंदर. आणि सुंदर जीवन जगण्याची कला माझ्या सद्गुरूनं त्यांना दिली, म्हणून त्यांचा सहवास अजून हवा होता. सहवास हवासा का वाटतो? कारण या संतेनं परमार्थात, संसारात माणसाचं वय वाढलं किंमत वाढते का हो? संसारात माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होते, आणि परमार्थात वय वाढलं की माणसाची किंमत वाढते. आज आमचे बोरले सर या ठिकाणी आहेत. केवढी किंमत आहे या संतेनं, परमार्थात केवढं उच्च स्थान आहे. प्रत्येकाच्या हृदयात या संतेनं सर दिसलं की आम्ही आधी नतमस्तक होतो. संसारात असं असतं का हो? संसारात नाही. या संतेनं संसारात ही किंमत नाही आहे. म्हातारा झाले, कुठं बी पडत, कुठं बी खाईल, काही करेल. नकली प्रेम, वेगळी प्रेम या संतेनं संसारात. पण या ठिकाणी ते प्रेम नाही आहे. माताजींनी ते प्रेम तुम्हा आम्हाला दिलं, म्हणून तुम्ही इथं, आम्ही इथं आहोत. सर्वांना प्रेम दिलं. आज आपण श्रद्धांजली कार्यक्रम आज त्यांचा ठेवला. त्यांच्यावर श्रद्धा प्रत्येकाची होती, म्हणून तुम्ही या ठिकाणी आला. घरच्यांची श्रद्धा आहे, संत महात्म्यांची श्रद्धा आहे. काही कारणास्तव काही जणांना येता आलं नाही, पण त्यांची पण श्रद्धा आहे. पण एक सर्वांच्या चरणी दास विनंती करेल की आपण श्रद्धा, आपण म्हणतो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, पण श्रद्धा ज्या वेळेला आपण ठेवतो, पण त्यांनी जे कर्म केलं, त्यांनी जे संस्कार केले, तुमच्या आमच्यावर जे प्रेम दिलं, मुलांच्यावर जे संस्कार केले, या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना या संतेनं हे संस्कार त्यांचे विसरून चालणार नाही. कदापि विसरून या संतेनं चालणार नाही. आज ते शरीर रूपान नाहीत, सरांनी सांगितलं शरीर रूपान नाही आहे, पण आज त्यांच्या चांगल्या कर्माच्या रूपानं या संतेनं त्यांचा सुगंध आज तुमच्या आमच्या ह्या सगळ्या परिवारामध्ये दरवळतोय. एवढं महान कार्य केलं असतं या संतेनं. आपण शिरा बनवतो, रवा घेतो, रवा दिसतो की नाही? रवा दिसतो. त्यात काजू टाकतो, काजू दिसतात की नाही? त्यामध्ये आपण लवंग टाकतो, वेलची टाकतो, सगळं दिसतं की नाही? बेदाणे टाकतो, दिसतो की नाही? पाणी टाकतो, दिसतो की? सगळं दिसतं. सुंदर शिरा बनवतो, आणि ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला आपल्याला गोड लागतो की कडू लागतो? गोड लागतो. पण ज्या साखरेमुळे गोड झाला, ती साखर कुठं दिसली का हो? त्याच्यात दिसते का हो? शोधून सुद्धा दिसत नाही. मग त्या साखरेचं अस्तित्व नाही म्हणायचं का? साखरेचं अस्तित्व नाही म्हणायचं का? आज माताजी शरीर रूपाने तर नाहीत, मग आज त्यांच्या कर्माचं अस्तित्व या संतेनं तुमच्या आमच्या हृदयात आहे, आणि ते असलं पाहिजे कायमस्वरूपी. श्रद्धांजली हा नुसता रिवाज असून चालणार नाही आहे. नुसता रिवाज म्हणून आपण करून चालणार नाही, तो रियाज म्हणला पाहिजे. का कळते का बघा? तो रिवाज नुसता पारंपरिक आहे. श्रद्धांजली त्यांचा दिवस, ते वर्ष श्राद्ध असेल, श्रद्धांजली आपण रिवाज करून चालणार नाही आहे, तर तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो रियाज बनला पाहिजे. याचं कारण रियाज आपण संत महात्मा आमचे विशारद झालेत, महात्मा गायनामध्ये संत महात्मा रियाज करतात. रियाज कधीतरी वर्षातून एकदा गाणं गायक होतो का? वर्षातून एकदा रियाज केल्यावर? आज विशारद झालेत महात्मा, कधीतरी वर्षातून एकदा तबला वाजवल्यावर ते विशारद झाले का? दररोज रियाज करावा लागतो, तासन तास रियाज करावा लागतो. रिवाज म्हणून करू चालणार नाही. ही श्रद्धांजली या संतेनं तुम्हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, आणि म्हणून या संतेनं प्रत्येकाचं जगणं, संत महात्म्यांचं जगणं हे असं हवं असं वाटतं आपल्याला, आणि ते वाटावं याच्यासाठी माझं कर्म, माझा जो परोपकार आहे, माझा जो त्याग आहे, तो माझ्या नुसतं वैयक्तिक एकट्यासाठी नसावा, तो इतरांच्या साठी सुद्धा असावा. तर या संतेनं त्या जगण्याला अर्थ आहे. आणि मग शरीर रूपान गेल्यानंतर सुद्धा या संतेनं मग त्यांच्या कार्याचा असा गवगवा केला जातो, त्या कार्याचं कौतुक केलं जातं. आज तेच कार्य तुमच्या आमच्या हातामध्ये सद्गुरूने दिलेलं आहे. ज्ञानोबाराय किती वर्ष होऊन गेले, किती वर्षापूर्वी होऊन गेले. तुकोबाराय किती वर्षापूर्वी होऊन गेले.
सगळ्या संत महात्म्यांचं कार्य या संतेनं आज आपण उदो उदो करतोय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. याचं एकमेव कार्य, त्यांनी एकमेव काम केलं या संतेनं, ते परोपकारासाठी केलं, ते समाजासाठी केलं, ते जगासाठी केलं. स्वतःसाठी जगलेच नाही आहेत, ते तुमच्या आमच्यासाठी जगले. म्हणून या संतेनं आज त्यांचा उदो आहे. या भारत देशामध्ये किंवा या जगामध्ये उद्योगपती कधी होऊन गेले असतील का? अर्बोपती किती होऊन गेले असतील, त्यांचं कोण नाव काढतं का? नाही. पण ते स्वतःसाठी जगले. माझ्या मुलाचं एकंदरीत भलं व्हावं ही आईवडिलांची प्रामाणिक इच्छा असते. माझ्या मुलाचं भलं व्हावं ही आईवडिलांची प्रामाणिक इच्छा. प्रत्येक इयत्तेत माझ्या मुलाचाच नंबर यावा आईवडिलांची इच्छा असते. मग शाळामध्ये असू देत, हायस्कूलमध्ये असू देत, कॉलेजमध्ये असू देत, प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलानं पहिल्या क्रमांकावर असावं. नोकरीच्या या संस्थेनं वाटेवर असताना सुद्धा माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावं. आज बसलेल्या ठिकाणी छातीवर कोणी असं सांगा, माझ्या मुलाला 50% मार्क पडले तरी चालतील, पण शेजारच्या मुलाला 80% पडलीच पाहिजे. कोणी सद्गुरूकडे किंवा कोणी निरंकारकडे अरदास केले का? कोण आहे तर नाही. रात्रंदिवस पोरगं 10वीला असलं की सद्गुरू माऊली पोरग्याला 80च्या बाहेर पडा पाहिजे, 90 पडले पाहिजे, 100च्या बी पुढे गेली पाहिजे इच्छा असते. पण कमी असून चालत नाही. माझ्या मुलाचं एकंदरीत भलं व्हावं, त्याला चांगली नोकरी मिळावी, नोकरी मिळाल्यानंतर त्याला मुलगी मिळावी, मग मुलं व्हावी, बाळं व्हावी, मग त्याला मुलं झाली मी आजी व्हावी, ही अपेक्षा आई वडिलांची असते. एकंदरीत माझ्या मुलाचं सर्वांगीण भलं व्हावं ही आई वडिलांची इच्छा असते. पण या जगाचं भलं व्हावं ही संतांची इच्छा असते. म्हणून माताजींनी जगाचं भलं, या सगळ्यांचं भलं व्हावं ही माताजींची इच्छा होती. म्हणून या संतेनं आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आणि म्हणून माझ्या जगण्याला काही अर्थ असावा. मी जन्माला आलो, माझ्या हातात नव्हतं, मरायचं पण माझ्या हातात नाही, पण कसं जगायचं हे माझ्या हातात आहे. कसं जगायचं हे माझ्या हातात आहे. मग दासनं सांगितलं की आमच्या जाण्यानं सुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यात घळघळा अश्रू यावे. का? की चांगली होती व्यक्ती, समाजासाठी झगडायची, समाजाला त्याचा फायदा व्हायचा, आणि आता समाजाचं नुकसान झालं म्हणून डोळ्यात अश्रू पाहिजे. याचाच अर्थ काय? परोपकाराची भावना त्यामध्ये या संतेनं पाहिजे. आणि संतांचं जीवन हे परोपकारी जीवन आहे. स्वतःच्या मनासारखं झेजणार आणि तो इतरांना सुगंध देण्याचं काम संत महात्मा करतायत. स्वतः आनंद घेणार आणि इतरांना पण आनंद देण्याचं काम केवळ संत महात्मा करतायत. आणि म्हणून या संतेनं आला, जन्माला आला आणि पाणी भरता भरता गेला असं होऊ नये. आज आपल्या आजोबांचं नाव कुणाला आठवतं का? आठवतं. पंजोबांचं नाव कुणाला आठवतं का? क्वचित कुणाला तरी माहिती असेल. खापर पंजोबाचं नाव कुणाला माहिती आहे का? बस मारा, आता ते विषय संपला म्हणणार, त्याच्या पाठीमागे जाऊ नका. पण शिवाजी महाराजांचं नाव किती पिढ्या झाल्या असतील, ज्ञानोबरायांचे पण किती झाले असतील, तुकोबरायांचं काय कार्य केलं या संतेनं की आजही आमच्या पोटावर त्यांचं नाव आहे. तेच त्यांच्या जगण्याला काहीतरी अर्थ होता. या संतेनं त्यांनी परोपकारासाठी जगले. त्यांनी आपण स्वतः जगताना इतरांना सुद्धा आपल्या सहवासाचा आनंद दिला, सुगंध दिला. जगण्याचा सुद्धा या संतेनं सुगंध दिला. प्रेमाने बोला. संत महात्मा उदाहरण देत आहेत. आपलं आयुष्य म्हणजे एक कढीपत्ता आहे. तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. कढीपत्ता जे जेवण करताना तेलामध्ये पहिल्यांदा फोडणीला पान टाकतात, त्याला आमच्याकडे कढीपत्ता म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणत असतील असेल. माणसाचं आयुष्य म्हणजे एक कढीपत्ता आहे. कढीपत्ता जंगलामध्ये होता, एकटाच लटकलेला होता. जंगलामध्ये कढीपत्ता असताना एका बाजारामध्ये विकण्यासाठी एका माणसाने त्या कढीपत्त्याच्या गाळ्या तोडल्या. छोट्या 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 पेंड्या केल्या, बांधल्या. त्या कढीपत्त्याला जरा बरं वाटलं. एकटाच जंगलात पडलेलो होतो. जरा माणसात आलो, बरं वाटायला लागलं त्याला. जरा जरा बरं वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं. त्या माणसानं काय केला की त्या पेंड्या सगळ्या एका पिशवीत घातल्या आणि एसटीनं बाजारात गेला. कधीच एसटीचा प्रवास त्यानं बघितलेला कोणी? कढीपत्त्यानं. त्या कढीपत्त्याला बरं वाटलं आणि आनंद व्हायला लागला. एसटीत आलो आणि आनंद. एसटीतनं उतरला.
ती एसटीतनं उतरल्यानंतर बाजारामध्ये त्यांना त्या पेंड्या मांडल्या. आता गजबजलेला बाजार, त्या कढीपत्त्याला आणि बरं वाटायला लागलं. एकटा लटकलेलो, कधी एसटी माहिती नाही, कधी बाजार माहिती नाही. एसटीतून आलो आणि गजबजलेल्या ठिकाणी अगदी बाजारात मला राहायला मिळालं. किती वेळ राहायला मिळालं? किती वेळ? तास 2 तास. आमच्या माता बहिणींनी बाजारला गेल्या. बाजार करत 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 मिरची होती, त्यात टोमॅटो होते, कांदे होते, सगळं भाजीपाला एकत्र घेतला पिशवीत. आणि येता येता कढीपत्त्याची एक जोडी दिसली म्हणून कढीपत्त्याची एक जोडी त्याच्यात टाकली. त्याला आणि बरं वाटलं. एकटाच उतरलेलो, फिरत फिरत एसटीतून आलो, बाजारात आलो. आता ही भाऊबंद होती पिशवीत बरोबर, त्यांच्या बरोबर रिक्षातून घरी आला. आणि बरं वाटायला लागलं त्याला, आणि आनंद झाला. संध्याकाळच्या टायमाला या संतेनं आपण पूर्वीच्या काळी असं लटकलेलं असायचं, त्याच्यात सगळं भाजीपाला टाकला जायचा. याला ठेवलं. संध्याकाळची वेळ झाली. माताजीने जेवण करायला घेतलं, वरण करायला घेतलं. भांड्यामध्ये तेल टाकलं, तेल चांगलं उकळू दिलं आणि मग यांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्या. यांना खाली घेतलं. जे असं वरबडलं, कुठे टाकलं? तेलात टाकलं.